झी 24 तास एक पाऊल पुढे। तर भविष्यामध्ये निश्चित मुंबईचा प्रवास सुखकर होऊ शकतो। मुंबईकरांच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता कालचा। या घोषणा झाल्यात मुंबईत मेट्रो 3 चा मार्ग मोकळा झालाय। केंद्रीय कॅबिनेट कमिटीने सुमारे 23,000 कोटी रुपयांच्या मेट्रो 3 प्रकल्पाला मान्यता दिली आहे। त्यामुळे मेट्रो 1 नंतर मेट्रो 3 मुंबईत धावताना पाहायला मिळणार आहे। मेट्रो 2 अडकला असला तरी मेट्रो 3 ला मात्र मान्यता आहे। कुलाबा वांद्रे सिब्स मार्गावरही धावणार मेट्रो। मेट्रो 3 मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। मार्ग 3 चा मार्ग असणार भुयारी। केंद्र सरकारच्या मंजुरीमुळे आता मेट्रो 3 चा मार्ग मोकळा झालाय। या प्रकल्पामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा प्रत्येकी 50% वाटा असेल। या प्रकल्पाची किंमत सुमारे 23,000 कोटी रुपये असून याचं काम पुढच्या वर्षी सुरू होणार असून 2019-20 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल अशी आशा आहे। Mumbai Metro Line 3. Yes. Can you just tell us which are the areas of Mumbai which will be covered by this Metro Line 3 project? Colaba, Bandra, SEEPS, that is the Santa Cruz Electronic Export Processing Zone. मुंबईत मेट्रो 1 चा पहिला मार्ग उभारताना आलेल्या अडचणी लक्षात घेऊन MMRDAनं मेट्रो 3 चा मार्ग भुयारी करण्याचं आधीच निश्चित केलं होतं। मेट्रो 3 प्रकल्प कागदावर केव्हाच तयार होता। जपानमधल्या बँकेनं आर्थिक सहाय्य करण्याचं मंजूरही केलं होतं। यावर्षी जर सर्व व्यवस्थित झाल्यास लवकरच त्यांचं लोन एग्रीमेंट आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर मग या संदर्भात टेंडर्स पण कामाचा सुरुवात पण या वर्षाच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला काम सुरू होण्याची तयारीत आम्ही आहोत। मेट्रो 3 चा मार्ग 33 किलोमीटरचा कुलाबा वांद्रे सिब्स असा असेल। या मार्गावर 27 स्टेशन्स असतील। मेट्रो 3 मुळे कुलाबा, वरळी, प्रभादेवी, सिब्स हे भाग मेट्रो रेल्वेनं जोडले जातील। यामुळे रेल्वे आणि रस्त्यावरचा मोठा भार कमी होण्यास मदत होईल आणि मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास सुखकर होईल अशी आशा आहे। मात्र मेट्रो 1 च्या कामाप्रमाणे हे काम रखडू नये एवढीच मुंबईकरांची अपेक्षा। झी मीडियासाठी अमित जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।